माणूस नावाच्या सजीवात एक मन नावाचा कोपरा वसतो. असंख्य गोष्टींनी दडलेला तेथे तो खजिना असतो. काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद तर असतोच, पण काही स्वप्न अपूर्ण राहिल्याचा गंध तेथे दरवळतो. आठवणींचा खेळ जसा रोजच चालू असतो, या खेळात स्वतःलाच मात्र आपण हरवून बसतो. परवा नसते कुणालाच याची, जो तो आपली गरज भागवत असतो. मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यात जगत बसतो. समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र कधीच नसतो, अशक्य मात्र कधीच नसतो. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या कामांना सुरुवात झालेली आहे आणि आज काय झालं ना, माझी कोथिंबीर संपलेली. तर मी मधल्या वेळेस ना शक्यतो वीकडेजमध्ये बाजारात जाणं टाळते, कारण मग एकदा गेली की मग एखादी भाजी दिसली तर मग अजून मी 2 भाज्या घेऊन येते आणि मग साफ करायचं माझं काम वाढतं. आणि माझ्याकडे चार्ट तयार केलेलाच असतो, तर त्यानुसारच मी भाज्या घेऊन येते एकदाच आठवड्यामधनं. तर पण आज काय झालं, कोथिंबीर संपली तर कोथिंबीर घ्यायला गेलेली, मग अजून थोड्याशा भाज्या घेऊन आली. पण मला भेंडी ना आज छोटीशी अशी खूप छान दिसली बऱ्याच दिवसांनी, तर म्हटलं आज भेंडी पण आपण करून घेऊया. आजच्या मेनूमध्ये माझा कुठेही भेंडी करण्याचा प्लॅन नव्हता, पण भेंडी बघूनच मला खाण्याची इच्छा झाली, म्हणून म्हटलं चल आता आपण भेंडी आज करूनच घेऊया. तर इथे मी फ्लॉवर देखील पण मला खूप छान असे मिळाले. एकदम बोलतात ना, पालघरच्या ज्या बायका येतात ना, ज्या मावशी येतात ना, त्यांच्याकडे खूप छान छान मिळते कधीतरी भाजी. तसेच छोटे छोटे जे फ्लॉवर आहेत ना, गावठी फ्लॉवर खूप छान असे मिळाले, म्हणून ते घेतले. आणि त्यांच्याकडेच ही कोथिंबीरची जुडी घेतली 20 रुपयाची. आणि काय होतं, जेव्हा घाई असते ना तेव्हा मग मी असे देठ काढून टाकते, कारण मला आता त्याच्यामध्ये कशामध्ये यूज करायचे नाही आहेत. जेव्हा मी चटणी करते किंवा वडी करते तेव्हा मी देठ घेते शक्यतो, पण आता ही फ्रीजमध्ये स्टोअर करायची म्हणून बऱ्यापैकी मी देठ कापून टाकलेत. आणि मग आता जे काय क्लीन आहे ते पूर्णपणे क्लीन करून घेते. आणि जेव्हा मी अशी भरपूर अशी कोथिंबीर आणते ना, तेव्हा मग ती काचेच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. उपवास होता म्हणून थोडंसं रताळा आणि जे काही माझ्याकडे गाजर वगैरे थोडंफार नव्हतं ते घेऊन आलेली. आणि तुम्ही बघाल ना तर अशा मोठ्या काचेच्या कंटेनरमध्ये किंवा मग प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही देखील ठेवू शकता. जे काही फ्रीजमधलं सामान मला लागणार आहे भाजीला देखील, ते पण मी आता एकदाच काढून घेते, म्हणजे सारखं सारखं काढझाळ करायची गरज लागत नाही. इथे ही अगोदरची एवढीच कोथिंबीर उरलेली म्हणून मग घेऊन आली. आणि याच्यामध्ये टिश्यू पेपर मी पूर्ण, म्हणजे कुठल्याही माझ्या फ्रीजमध्ये जे काही पदार्थ मी ठेवते ना, जे स्टोअर करायचे असतं त्याच्यामध्ये टिश्यू पेपर वापरते. अशा पद्धतीने तुम्ही ही सगळी कोथिंबीर माझी आहे ना बऱ्यापैकी याच्यामध्ये राहून जाते. आणि तुम्ही महिना जरी असं ठेवाल ना तरी कोथिंबीरीला काहीही होत नाही. ही पण कोथिंबीर माझी मी अशीच आणलेली होती, पण 15-20 दिवस तर 3 आठवडे तर ऑलमोस्ट झालेच असतील, अजूनही तशीच आहे. अशा पद्धतीने थोडी काळजी घेऊन जर आपण वस्तू ठेवल्या ना तर त्या छान व्यवस्थित टिकतात आणि कुठेही वेस्ट जात नाही. आज मिस्टरांनी थोडं माझं काम हलकं केलेलं. आज त्यांनी कपडे सुकत देखील घातलेले, ते काढले देखील आणि नंतर घडी देखील करून ठेवलेले. फक्त मी आता आल्यानंतर फक्त ते सेग्रिगेट केले कोणाचे कुठले कपडे आणि ज्याच्या त्याच्या रॅकमध्ये मग ते व्यवस्थित मला ठेवून घ्यायचे होते. तर ते माझं आज थोडंसं काम कमी झालेलं. तर हे सगळं करताच करत असते. भेंडी 2 पाण्यातनं मी स्वच्छ धुवून घेतली. थोडा वेळ ती 10-15 मिनटं भिजत घातली ना त्याच्यात सगळी घाण निघून जाते. आणि मग परत एकदा पाण्यामध्ये मी धुवून घेतली आणि मॅटवर सुकायला ठेवली आहे. नंतर मी परत एकदा ती कपड्याने पुसून घेते, पण अशी मॅटवर ठेवली तर पाणी एकदम पटकन निथळून जातं आणि भाज्या लवकर अशा ड्राय देखील होतात. तर अशा पद्धतीने जर केलं ना तर तुमचा देखील वेळ वाचेल. तुम्ही थोडा टाइम मॅनेजमेंट करून जर केलात सगळ्या गोष्टी तर नक्की तुमचा वेळ वाचेल. तर चला, आता तुम्ही बाकीची तयारी माझी बघून घेतली. काय काय कामं मी केली ऑफिसमधनं आल्यानंतर. कामं काही संपत नाही, तिथं करायलाच लागतात. आणि त्याचबरोबर ना आजच्या मेनूमध्ये मी ठरवलेलं आज पुलाव करायचा होता आणि त्याचबरोबर भेंडी करायची होती. भेंडी नव्हती माझी ठरलेली, पण भेंडी मला खूप छान दिसली. आणि छोटी छोटी भेंडी असेल ना तर भरलेली भेंडी करायला खूप छान लागतात, किंवा मग कुरकुरीत जी भेंडी खातो ना ती खूप छान लागतात. पण कुरकुरीत भेंडी नाही करणार आहे मी, डीप फ्राय करून. मी म्हटलं आज भरलेली आपण भेंडी करूया आणि त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. त्याचबरोबर आज मी पुलाव करताना कुठलाही बिर्याणी मसाला मी वापरणार नाही, फक्त खडे मसाले वापरून मी पुलाव करणार आहे. तर म्हटलं आज त्याची पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. अगदी साधं सोपं सिंपल पद्धतीने आपले जे काही घरातले खडे मसाले ते वापरून आपण खूप सुंदर असा पुलाव, एकदम सुंदर, म्हणजे एकदम बोलतो ना आपण साधा सिंपल असा जो मेनू असतो ना संध्याकाळच्या लाईटच्या जेवणासाठी, असा आजचा मेनू परफेक्ट असा होणार आहे. ते रेसिपी मी शेअर करते. मला तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते.
तुमच्या काही सजेशन्स असतील ते देखील मला नक्की सांगा. तर चला आता आपण सुरुवात करूया. सर्वात आधी ना मी फ्रीजमधनं ओलं खोबरं काढून घेतलं आणि मी ते 1.5 कप बासमती तांदूळ घेतलेत, छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेत आणि अर्धा तास पाण्यात भिजत घातलेत. इथे आपल्या आवडीनुसार ज्या घरात अवेलेबल भाज्या असतील त्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. अर्धा कप कांदा घेतलाय फोडणीसाठी. आणि आता आपण खडे मसाले बघूया, कारण आपण मसाला वापरणार नाही आहोत, त्याच्याऐवजी आपण खडे मसाले वापरणार आहोत. इथे 2 मी छोटी तमालपत्र घेतली आहेत, 1 चक्री फूल घेतलंय, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलाय, छानपैकी तोडून असा तो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 4 मोजून लवंगा घेतलेल्या आहेत, 1 मसाला वेलची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 4 हिरव्या वेलच्या घेतल्यात. हिरवी वेलची आणि मसाला वेलची आपल्याला ओपन करूनच मग ती घ्यायची, म्हणजे त्याचा फ्लेवर तेलामध्ये खूप छान असा उतरला जातो. आणि यामध्ये जर तुम्हाला काळी मिरी हवी असेल तर तुम्ही मोजूनच 4 काळी मिरी टाका, कारण मला खूप तिखट असं फ्लेवर नको हवा होता म्हणून मग मी काळी मिरी नाही घेतली. आता यामध्येच मी 1 छोटा चमचा जिरं घेणार आहे. जिरं तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर 1 चमचा घेतला तरी टेस्ट खूप छान येते. इथे तेलामध्ये फोडणी करून घेण्यासाठी मी सगळे खडे मसाले ओतून घेते आणि मसाले छानपैकी तेलात तडतडले की मग आपल्याला याच्यामध्ये कांदा ओतून घ्यायचा आहे, कांदा परतवून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल्स ज्या आपण टाकलेल्या त्या सगळ्या घ्यायच्या. त्याच्याचबरोबर मीठ टाकून भाजीला 1 5 मिनिटं वाफ काढून घ्यायचे. भाजीला वाफ निघाली की आपण जो तांदूळ घेतलेला तो आपण तांदूळ ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि जेवढे तांदूळ आहेत त्याच्या डबल, म्हणजे मी आता 1.5 कप तांदूळ घेतले तर इथे मी 3 पेले पाणी असं प्रमाण ठेवणार आहे. आणि जर तुमचा तांदूळ जास्त जुना असेल तर तुम्ही कुकरला 3 शिट्या करा, नाहीतर कुकरला 2 शिट्या केल्या तरी आपला भात छान मोकळा फळफळीत असा होतो. तुम्हाला वाटत असेल तर अर्ध्या लिंबाचा रस पिळा तुम्ही त्याच्यामध्ये, त्याने देखील खूप छान असा भात मोकळा असा होतो. इथे आपण भेंडी फ्रायची तयारी करणार आहोत. जो मसाला आहे इथे खोबरं घेतलंय, त्याचबरोबर त्याच्यामध्ये दाण्याचं कूट, हळद, धणा जिरा पावडर घेतलेली आहे, आपला घरचा खायचा मसाला जो असतो तो घेतलेला आहे, थोडंसं भाजलेलं बेसन घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पाहिजे तर पाणी टाका, पण पाण्याची गरज नाही लागत. ह्याला ॲक्च्युली खोबऱ्याला ओलावा असतो एक बऱ्यापैकी. भेंडी चिरून घेतले, दोन्ही साईडने चिरून नाही घ्यायचे, एका साईडने त्याला तसंच ठेवायचं, म्हणजे आपला मसाला जो आतमध्ये आपण भरू तो बाहेर निघणार नाही. कारण मसाला जर त्याच्या आतमध्ये जर राहिला तरच त्याची खाण्याची भेंडी खाण्यात मजा येते, नाहीतर अजिबात मजा येत नाही. भेंडी जर तुम्ही जेव्हा फ्राय कराल ना ती कुठल्या पद्धतीने करतात त्याच्यावर पण खूप अवलंबून असतं. एक तर जो तुम्ही तो पॅन वापराल तो छानपैकी गरम असलेला पाहिजे. जर तवा तुम्ही गरम केलेला नसेल तर सगळं मिश्रण आहे ना बरोबर बाहेर येऊन जातं आणि जो बुळबुळीतपणा भेंडीचा असतो ना तो तसाच राहतो, मग खायला अजिबात मजा येत नाही. त्याच्यामुळे जो तुम्ही पॅन किंवा तवा जे काही वापराल ना ते छानपैकी कडकडीत असं गरम झालेलं असलं पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता या बॉटल माझ्या अजूनही तशाच राहिल्यात भरायच्या, मी अजूनही काही भरलं नाही, पण आता गरम आणि ते काच बाजूला प्रॉब्लेम होईल म्हणून साईडला काढून ठेवला. आणि जी भरलेली बाजू आहे तुम्ही बघू शकता मी खालच्या बाजूने ठेवते, म्हणजे असं केल्याने मसाला आपला बाहेर येणार नाही. जो काही मसाला आहे तो छानपैकी आतमध्ये व्यवस्थित सेट होईल आणि मग जेव्हा आपण परतू ना तेव्हा छानपैकी भेंडी परतून घेतली जाईल. इथे ना माझ्याकडे एक असा बॉक्स ठेवलेला असतो ज्याच्यामध्ये मी ज्या धुतलेल्या बरण्या असतात त्या अशाच ठेवते. हे ना गिफ्टमध्ये एक बॉक्स आलेला, त्याच्यामध्ये हे जे आपले ड्रायफ्रूट्स असतात ना, म्हणजे ड्रायफ्रूट्स म्हणजे जे काही आपली फळं असतात ना जी सुकवलेली असतात आणि ते असे होते आणि ती अर्धी बरणी खाली झालेली. मग ही बरणी ना मला वापरायची, मला ना एक गाजरचं लोणचं करायचं आहे तर त्यासाठी ही बरणी रिकामी करायची, म्हणून एक छोटीशी बरणी फ्रीजमध्ये भरून ठेवते, म्हणजे कधी एखादा वेळ टुटी फ्रुटी संपली तर हे वापरता येईल म्हणून. आणि उरलेले जे फ्रूट्स आहेत हे ड्रायफ्रूट्स ते मी असे एका डब्यात काढून ठेवते, म्हणजे ते रोज तोंडात टाकता येतील. आणि अशा प्रकारे हे पण एक काम साईडला करून घेतलंय. बघता बघता भेंडी एका साईडने फ्राय झालेली आहेत आणि आता दुसऱ्या साईडने पण छानपैकी कुरकुरीत करून घ्यायचं. जेवढं तुम्ही जास्त हलवाल ना तेवढी जास्त भेंडी तुटण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे फक्त 2दा ते 3दाच तुम्हाला ही भेंडी हलवायची. आणि इथे बघू शकता आपली ही भेंडी छानपैकी मस्तपैकी कुरकुरीत होतात. 10 मिनिटात ही भेंडी तयार होतात आणि आजचा साधा सिंपल असा मेनू आहे. तुम्हाला मी आता इथे कुकर ओपन करून दाखवते आणि छानपैकी जेव्हा थंड होईल ना तेव्हा अजून हा भात मोकळा होईल. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी ओपन केला, थोडासा कुकर गरम होता म्हणून तुम्हाला असा दिसतोय, पण ह्याच्यापेक्षा भात अजून मोकळा दिसतो जेव्हा तुम्ही थंड वापरता तेव्हा. आता फायनल कामं माझी सगळी झाली आहे. ॲक्च्युली काय झालं ना, मला आज वाटलेलं की आज माझं जेवण थोडं लवकर झालं, कारण तुम्ही बघितला मेनू आपला झटपट तयार होणारा होता आणि अगदी हलकं लाईट असं जेवण होतं. तर मी म्हटलं आज बराचसा वेळ मिळेल तर थोडं आपलं जे पेंडिंग काम होतं माझं व्हिडिओचं तर म्हटलं ते आज थोडं करता येईल, पण असं नाही झालं. मग मी नुकतीच आवरलं किचनमधलं आणि बसले तेवढ्यात वरती 2nd फ्लोअरला हळदी कुंकूला जायचं होतं, म्हणून मग मी चेंज करून गेली
घरी आली तोपर्यंत अजून एक हळदी कुंकूचं आमंत्रण आलं. ॲक्च्युली काय होतं, मी ऑफिसला असते त्याच्यामुळे मग बायका कधी येऊन जातात कळत नाहीत आणि मग नंतर त्या परत येतात बोलवायला. मग ऑलरेडी मला उशीर झालेला असतो, मग मी चेंज करून परत जायला लागतं. तर मला पण हळदी कुंकू घालायचं. आता ह्या वर्षी बघू, मी अजून विचार केला नाही आहे की काय घ्यायचं आहे गिफ्ट. 2च आहे, शक्यतो रविवारच बघून मी घालते, म्हणजे मला ते बरं पडतं, मध्ये सुट्टी नसते कारण येईपर्यंत उशीर होतो. तर आता 4 तारीख आणि 11 तारीख, पण 4 तारखेला तर शक्य होणार नाही आहे. तर बहुतेक 11 तारखेलाच मी करेन हळदी कुंकू. आणि आज गेलेली तर तिथे काय मिळालं तर दाखवते तुम्हाला. अजून बास्केट मी इथेच ठेवली बघा, तशीच आहे, फूल पण दिलेलं तसंच आहे याच्यामध्ये. हा नारळ आहे आणि हे ना बास्केट आहे जे फ्रीजमध्ये ठेवतात. मी ह्याच्या आधी असं काही ऑर्गनायझर वापरलं नाही आहे फ्रीजमध्ये. आता हे मिळालं आहे तर म्हटलं बघू आपण फ्रीजमध्ये वापरूया. हे असं स्टँडला जे काय असतं स्लाइडचं त्याला हे असं लावतात. तर बघू, माझ्याकडे ना स्लाइडिंगची ट्रे नाही आहे, माझ्याकडे अशी जाळी आहे. तर हे त्याला फिट होईल की नाही मला माहिती नाही. आणि एक प्लस पॉईंट आहे म्हणजे असं ना कलरफुल असं नाही आहे ते, डार्क कलर मग वेगळे दिसले असते. तर फ्रीज पण ग्रे कलरचं आहे आणि हे पण लकीली ग्रे कलरचं मिळालं. आणि ह्याच्यामध्ये राहील माझ्यामध्ये बरंचसं असं सामान, एकदमही छोटं असं नाही आहे. तर बघू, गेल्या वर्षी मी स्टीलचे डब्बे घेतलेले, म्हणजे बऱ्यापैकी मोठे असे, पण असे मी उभट असे नाही घेतलेले, असे राऊंडमध्ये असे घेतलेले, म्हणजे भाजीला किंवा चपातीला वगैरे होतील असे घेतलेले. आणि मार्केटमध्ये जाऊन घेतलेले. मी इथे आजूबाजूला बघितलेले तर खूप महाग वाटत होते, तेव्हा मार्केटला गेलो ना तर तिथे किलोवरती मिळालेले. तर यावेळेस ठरवलं नाही आहे असंच काहीतरी वस्तू, की छान सुंदर अशी वस्तू, म्हणजे जी दिल्यानंतर सगळ्यांना यूज होईल आणि त्यांच्या लक्षात राहील. म्हणजे असं देण्याचा कल आहे ना की लक्षात राहील वस्तू आणि ती नेहमी वापरात पण येईल. कारण बऱ्याच वेळा मग काही वस्तू अशा दिल्या जातात की ज्या वापरात देखील येत नाही, काहींकडे ऑलरेडी असतात. तर अशी कुठलीही म्हणजे न असलेली वस्तू किंवा ती छान अशी असेल आणि ती त्यांना वापरता येईल अशीच वस्तू घेण्याचा प्रयत्न आहे. तर स्टीलमध्येच काहीतरी घ्यायचा विचार करते. तर बघू काय घ्यायचं आहे ते, अजून ठरवलं नाही आहे. ठरवेन तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील, तुमचं काही अजून व्हिडिओ कुठले मी घेऊन येऊ त्याबद्दल काही मत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब मात्र करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. तर लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.